हॅलो गाईज, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी मधील प्रकरण क्रमांक 9 बहुपदी आणि त्यातील स्वाध्याय 9.1. हा स्वाध्याय सोडवण्याच्या अगोदर बहुपदी म्हणजे नेमकं काय, ती लिहिली कशी जाते, तिचे प्रकार कोणते आहेत ते पहिलं आपण समजून घेऊया. त्यासाठी मी एक उदाहरण लिहून दाखवते. 2x वर्ग अधिक 3x अधिक 5 बरोबर 0. तर ही एक आहे बहुपदी, जिच्यामध्ये हे एक पद आहे, हे दुसरं पद आणि हे तिसरं पद. ह्या पदांना अधिक किंवा वजा चिन्हांनी जोडलेलं असतं. आता बघूया पद हे कशाने बनलेलं असतं. पहिलं पद घेऊया 2x वर्ग. यामध्ये जे x आहे त्याला म्हणतात चलपद आणि जे अंकामध्ये आहे 2, 3 आणि 5 त्यांना म्हणतात सहगुणांक. आणि हे तर तुम्हाला माहितीच आहे, डोक्यावर लिहिलं जातं, त्यांना म्हणतात घातांक. आता चलपद म्हणून काय घ्यायचं, सहगुणांक म्हणजे नेमके कोणत्या अंक घ्यायचे आणि घातांक नेमकं कोणते घ्यायचे, त्यासाठी बघूया. चलपद हे ए पासून झेड पर्यंतचा कोणता पण एक आपण शब्द वापरू शकतो. सहगुणांकसाठी कोणतीही वास्तविक संख्या आपण वापरू शकतो. वास्तविक संख्यामध्ये येतात धनसंख्या, ऋणसंख्या आणि 1/2 अशा रूपातल्या संख्या येतात. घातांकासाठी फक्त पूर्ण संख्या. आणि पूर्ण संख्या ह्या शून्यापासून चालू होतात. 0 आणि शून्यापासूनच्या नंतरची कुठली पण संख्या आपण घातांकाच्या रूपामध्ये घेऊ शकतो. तर बहुपदी ही एक किंवा एकापेक्षा जास्त पदांनी बनलेली असते. बहु ह्या शब्दाचाच अर्थ आहे एकापेक्षा जास्त. तर ती पदे जी आहेत ती अधिक किंवा वजा चिन्हांनी एकामेकाला जोडलेली असतात आणि त्यामधील पद जे असतं ते चलपद, सहगुणांक आणि घातांक ह्या 3 प्रकाराने बनलेलं असतं. आता हे पूर्ण संख्यामध्ये समजा वर्गमुळात x ही बहुपदी आहे की नाही हे बघायचं झालं तर वर्गमुळात x म्हणजेच x घातांक झाला 1/2. तर 1/2 म्हणजे शून्यापेक्षा कमी, तर ही बहुपदी बनू शकत नाही. बहुपदी बनण्यासाठी जो घातांक आहे तो 0 किंवा शून्यापेक्षा जास्तीची संख्या आवश्यक असते. आता बहुपदीचे प्रकार बघूया. बहुपदीचे प्रकार 2 प्रकारे पडतात. पद असतात पदावरून आणि कोटीवरून. कोटी म्हणजे काय ते नंतर बघू. बहुपदीचे प्रकार पदावरून बघूया. आता एक पद ही पण बहुपदीच आहे, त्याच्यामध्ये फक्त एकच पद आहे, त्याला म्हटलं जातं एकपदी. ज्या बहुपदीमध्ये 2 पदं असतात त्याला म्हटलं जातं द्विपदी. आणि तुम्हाला समजलंच असेल की त्रिपदी कशाला म्हणतात. ज्या बहुपदीमध्ये 3 पदं असतात त्याला म्हटलं जातं त्रिपदी. एक पदे असेल तर एकपदी, 2 पदे असतील तर द्विपदी आणि 3 पदे असतील तर त्रिपदी.
हे झालं पदानुसार. आता कोटी. कोटी म्हणजे नेमकं काय? तर बहुपदीमध्ये जो उच्चतम घातांक असतो ती असते त्या बहुपदीची कोटी. आता या बहुपदीमध्ये उच्च घातांक आहे 2, तर या बहुपदीची कोटी झाली 2. आणखी एक उदाहरण घेऊया. ह्या बहुपदीमध्ये उच्च घातांक आहे 4, तर ह्याची कोटी बनली 4. तर कोटी झाल्यानंतर कोटीनुसार बहुपदीचे प्रकार पडतात. ते पण प्रकार 3 आहेत. पहिला प्रकार आहे रेषीय बहुपदी. रेषीय बहुपदीमध्ये म्हणजे ज्या बहुपदीची कोटी 1 असते तिला म्हटलं जातं रेषीय बहुपदी. दुसरं आहे वर्ग बहुपदी. ज्या बहुपदीची कोटी 2 म्हणजेच वर्ग असते ती बनते वर्ग बहुपदी. तिसरा आहे घन बहुपदी. आता साहजिकच ज्या बहुपदीची कोटी 3 आहे ती असते घन बहुपदी. तर परत एकदा बघूया. बहुपदी ही एक किंवा एकापेक्षा जास्त पदांनी बनलेली असते. त्या पदांना अधिक धन किंवा ऋण चिन्हांनी एकमेकांना जोडलेली असतात ती पदे. आणि पद जे असतं ते पदामध्ये चल पद, सहगुणांक आणि घातांक अशा 3 प्रकारांनी बनलेलं असतं. चल पद हे ए ते झेड पर्यंतचं कुठला पण एक आपण शब्द वापरू शकतो. सहगुणांक वास्तविक संख्या आणि घातांक जे आहे पूर्ण संख्या आपण वापरू शकतो. बहुपदीचे प्रकार पदानुसार जर एक पद असेल तर एकपदी, 2 पदं असतील तर द्विपदी आणि 3 पदे असतील तर त्रिपदी. आणि कोटी. बहुपदीमध्ये जो उच्चतम घातांक असतो ती असते त्या बहुपदीची कोटी. कोटीनुसार पण 3 प्रकार पडतात. ज्या बहुपदीची कोटी 1 असेल ती रेषीय बहुपदी, ज्या बहुपदीची कोटी 2 असेल ती वर्ग बहुपदी आणि ज्या बहुपदीची कोटी 3 असेल ती घन बहुपदी. हे झाले प्रकार आणि बहुपदी कशी लिहिली जाते ते. आता बघूया बहुपदीची शून्ये. आणि ह्या बहुपदीचे शून्य ह्या भागावरच स्वाध्याय 9.1 आधारित आहे. पहिला समजून घ्या बहुपदीचे शून्य म्हणजे नेमकं काय. त्यासाठी एक समीकरण घेऊया. ह्या समीकरणामध्ये बरोबर चिन्हामध्ये म्हणजे इकडची बाजू आणि ही बाजू दोन्ही बाजू समान किमतीच्या असल्या पाहिजेत. तर इथं 0 आहे तर इकडची बाजू 0 बनायसाठी आपल्याला काय करावं लागेल, एक्सच्या ठिकाणी -5 घ्यावं लागले. म्हणजे +5 मधनं -5 गेले 0 राहिले. ही जी आपण व्हॅल्यू शोधून काढतो, ही जी किंमत आपण एक्सची शोधून काढतो ती असते ह्या बहुपदीची शून्य. म्हणजे एक्सच्या ठिकाणी आपण -5 घालू शकतो. तसेच आणखीही दुसऱ्या किमती असू शकतात जी किंमत घातल्यावर ह्या बहुपदीची किंमत होऊ शकते 0. मग ती किती शून्य म्हणजे एखाद्या बहुपदीला किती शून्य आहेत तेच आपण आता बघणार आहोत स्वाध्याय 9.1. आणि ते बघण्यासाठी आपल्याला ग्राफचा उपयोग करावा लागणार आहे. तर पहिल्यांदा बघूया रेषीय बहुपदी. म्हणजे रेषीय बहुपदीचे किती शून्य असू शकतात, वर्ग बहुपदीचे किती शून्य असू शकतात आणि घन बहुपदीचे किती शून्य असू शकतात. पहिल्यांदा घेऊया रेषीय बहुपदी. त्यासाठी मी एक उदाहरण लिहून घेते. 2x + 3 = y. ह्यासाठी एक चार्ट बनवावा लागेल.
आता जर समजा मी इथं 0 घेतलं, एक्सच्या ठिकाणी जर 0 घेतलं, तर वायची किंमत काय येईल ते इथं लिहिली जाते. एक्सच्या ठिकाणी 0 घेतलं तर 2 गुणिले 0 0 अधिक 3 म्हणजेच काय वायच्या ठिकाणी येईल 3. 0 गुणिले 0 0 गुणिले 2 0 आणि अधिक 3 म्हणजे वाय बरोबर 3. समजा मी आता एक्सच्या ठिकाणी 2 घेतले, तर इथं आपण लिहून बघूया. 2 गुणिले 2 4 आणि 4 अधिक 3 म्हणजे 7. वाय आलं 7. तसंच जर एक्सच्या ठिकाणी 1 घेतलं तर वजा 1 गुणिले 2 2 अधिक 3 वजा 2 अधिक 3 म्हणजे वजा 3 मधून 2 गेले 1. आता एक्सच्या ठिकाणी वजा 2 वजा 2 गुणिले 2 वजा 4 आणि 3 म्हणजे वाय येणार वजा 1. हे झालं रेषीय बहुपदीसाठी आपण पॉईंट काढलेत. ते पॉईंट आहेत ते आपण आता ग्राफमध्ये घालूया. तर आहे हा एक्स अक्ष आणि हा आहे वाय अक्ष. एक्सच्या किमती जाणार एक्स अक्षावर आणि वायच्या किमती असणार आहेत वाय अक्षावर. पहिला आहे एक्स 0 आणि 3. हा 0 आणि वाय आहे अधिक 3. वायवरचा हा अधिक 3. हा आला पॉईंट इथनं इथं आणि हा 0 म्हणजे अक्षावर येतो. हा इथं येतो पॉईंट अधिक 3. आणि आता 2 आणि 7. एक्स अक्षावर 2 आणि वाय अक्षावर अधिक 7 म्हणजे हा पॉईंट येतोय इथं. वजा 1 आणि 1. एक्स अक्षावरचा वजा 1 आणि ह्याच्यावरचा अधिक 1 म्हणजे हा पॉईंट आला इथं. वजा 2 आणि वजा 1. एक्स अक्षावरचा वजा 2 आणि ह्याच्यावरचा वजा 1 म्हणजे हा पॉईंट आला इथे. हे जरी आपले 4 पॉईंट ते आपण आता जोडून घेऊयात. तर हे जोडल्यानंतर एक रेषा तयार होते. ह्याच्यावरून जे रेषीय बहुपदी असते तिचा ग्राफ नेहमी रेषेच्या स्वरूपातच येतो. कर्व आकारात म्हणजे वळणदार आकारामध्ये तिचा ग्राफ कधीच येत नाही. तर आता बघूया ह्या बहुपदीचे शून्य किती आहेत. तर एक्स अक्षाला आपला ग्राफ किती वेळा कट करतो तेवढे असतात त्या बहुपदीचे शून्य. इथं आपल्याला बघा एक्स अक्षाला फक्त एकदाच हा ग्राफ कट केला आहे. म्हणजेच ह्या रेषीय बहुपदीचे शून्य आहेत फक्त 1. ते लिहून घेऊया. तर जास्तीत जास्त रेषीय बहुपदीचे शून्य असू शकतात 1 किंवा 0. 0 म्हणजे एकही शून्य नाहीत. ह्या ग्राफवरून लक्षात घ्या की एक्स अक्षाला आपला ग्राफ किती ठिकाणी कट करतो किंवा टच करतो त्याच्यावरून त्या बहुपदीचे शून्य ठरतात. 1 ठिकाणी टच करत असेल तर 1 0, 2 ठिकाणी असेल तर 2 0, 3 ठिकाणी असेल तर 3 0. हे झालं रेषीय बहुपदीसाठी. आता बघूया वर्ग बहुपदीसाठी. ह्याप्रमाणे वर्ग बहुपदीचे पण आपण पॉईंट काढूया. त्यासाठी मी एक वर्ग बहुपदी लिहून घेते. परत चार्ट बनवूया. रेषीय बहुपदीसाठी 1 2 3 4 3 ते 4 पॉईंट काढले तर बस होतात. परंतु वर्ग बहुपदीसाठी आणि घन बहुपदीसाठी जास्तीचे पॉईंट काढावे लागतात.
मी इथं 8 पॉईंट काढते. सर्वात प्रथम एक्सच्या ठिकाणी घेऊया 0. शून्याचा वर्ग 0. 0 गुणिले -3 0 -4 शिल्लक राहतात म्हणजे y -4. परत आता एक्सच्या ठिकाणी घेऊया -1. -1चा वर्ग 1. -1 गुणिले -3 अधिक 3. 1 आणि 3 4 आणि -4 अधिक 4 -4 गेले. y आला परत 0. आता एक्सच्या ठिकाणी घेऊया 2. ही किंमत आता इथं घालून एकदा बघूया. एक्सच्या ठिकाणी -2. -2चा वर्ग 4. वजा गुणिले वजा अधिक 6 4. 10 - 4 y बरोबर इथे येणार 6. परत एक्सच्या ठिकाणी घालूया आता अधिक 1. 1चा वर्ग 1. 1 गुणिले -3 -3 -2 राहतात इथं. -2 आणि -4 -6. परत आता एक्सच्या ठिकाणी 2. 2चा वर्ग 4. 2 गुणिले 6 2 गुणिले 3 -6 4 आणि -6 म्हणजे -2 -2 आणि -4 म्हणजे -6 परत एकदा. आता एक्सच्या ठिकाणी घालूया 3. 3चा वर्ग 9. 3 गुणिले 3 9. हे अधिक 9 हे -9. 9 मधनं 9 गेले म्हणजे y राहिला परत -4. आता एक्सच्या ठिकाणी घालूया 4. 4चा वर्ग 16. 4 गुणिले 3 12 परंतु वजा. अधिक 16 मधनं -12 गेले 4 राहिले आणि अधिक 4 मधनं -4 गेले 0 राहिले. आता एक्सच्या ठिकाणी घालूया 5. 5चा वर्ग 25. 5 गुणिले 3 15. 25 मधून 15 गेले 10 राहिले. 10 मधनं 4 गेले म्हणजे y आला 6. आता हे पॉईंट परत आपण ग्राफमध्ये घालूया. एक्सचे पॉईंट एक्स अक्षावर, वायचे पॉईंट वाय अक्षावर. पहिला आहे 0 आणि -4. 0 आणि -4 इथं येतो. दुसरा आहे -1 आणि 0. -1 आणि 0 इथं येतो. तिसरा आहे -2 आणि 6. एक्स अक्षावरचा -2 आणि ह्याचा 6 हा इथे येतो. 1 आणि -6. 1 आणि -6 इथं. 2 आणि -6 परत इथंच. 3 आणि -4. 3 आणि -4 इथं. 4 आणि 0 एक्स अक्षावर. 5 आणि 6. एक्स अक्षावरचा 5 आणि वाय अक्षावरचा 6 इथं. आता हे पॉईंट आपण जोडून घेऊया. आपला ग्राफ असा दिसेल. आता बघा मगाशी सांगितल्याप्रमाणे आपला ग्राफ एक्स अक्षाला किती ठिकाणी कट करतो ते असणार आहेत आपल्या बहुपदीचे 0. तर 2 ठिकाणी इथं कट करतोय म्हणजे वर्ग बहुपदीचे 0 असणार आहेत ह्या 2. ह्या वर्गपदीचे 0 आहेत 2. आता बघा ह्या वर्गपदीचे 0 2 आहेत परंतु वर्गपदीचे जास्तीत जास्त 0 2, कमीत कमी 1 किंवा 0 असू शकतो. परंतु वर्गपदीचे 2 पेक्षा जास्त 0 कधीच असत नाहीत.
आता झालं घन बहुपदीसाठी. परत एक उदाहरण घेऊया. एक चार्ट बनवावा लागेल परत. पहिल्यांदा एक्सच्या ठिकाणी 0, 0चा घन 0, 0 गुणिले 4 शून्यच, म्हणजे y पण येणार 0. एक्सच्या ठिकाणी जर आपण 1 घेतलं, 1चा घन 1च, 1 गुणिले -4 -4, 1 आणि -4 म्हणजे y येणार -3. आता एक्सच्या ठिकाणी 2 हे घालून बघूया आपण. 2चा घन होतो 8, या दोन्हींचा गुणाकार परत 8 म्हणजे y आला 0. प्रत्येकातलं मी एकच उदाहरण सोडवून दाखवते आणि बाकी सगळं ओरली. आता परत घेऊया एक्सच्या ठिकाणी -1. -1चा घन 1, -1 गुणिले 4 -4 म्हणजे +4 म्हणजे y आलं 3. आता एक्सच्या ठिकाणी -2 घालूया. -2चा घन -8 आणि हे 2 गुणिले परत -8. वजामधनं वजा वजा अधिक होतं, म्हणजे +8मधून -8 गेले 0. -2 गुणिले -4 अधिक 8 आणि हा -2चा घन -8 होतो, म्हणजे हे +8मधून -8 गेले. हे पॉईंट परत आपण ग्राफमध्ये घालूयात. शून्य 0 म्हणजे इथं पहिला पॉईंट आला. एक्स अक्षावर पण 0 आणि y अक्षावरचा पण 0. दुसरा पॉईंट आहे 1 आणि -3. 1 हा आणि -3 हा. 2 आणि 0, 2 आणि 0. -3 आणि -1 आणि 3, -1 आणि +3, -2 आणि 0. आता हे पॉईंट जोडूया. तर आपला ग्राफ असा झाला. तर हा ग्राफ एक्स अक्षाला 1, 2 आणि 3 पॉईंटमध्ये कट करतोय. ह्याच्यावरून ह्या बहुपदीचे शून्य झाले 3. आता आपण घेतलेल्या बहुपदीचे शून्य निघाले 3. तर घन बहुपदीचे जास्तीत जास्त शून्य असू शकतात 3, त्याच्यानंतर 2 असू शकतात 1 किंवा 0, परंतु 3पेक्षा जास्त शून्य बहुपदीचे कधीही नसतात. हे शून्य समजण्यासाठी पुस्तकातील आपण ग्राफ बघूयात. ह्या ग्राफमध्ये एक्स अक्षाला 1 वेळा टच झाले, म्हणजे ह्या बहुपदीचे शून्य झाली 1. इथं 1 वेळा टच झाले, परत 1. इथं अजिबातच टच झालेलं नाही आहे, म्हणजे काय, इथं ह्या बहुपदीला एकही शून्य नाही. इथं पण एकही शून्य नाहीत. इथं परत एक्स अक्षाला एका पॉईंटमध्ये टच केलं आहे, म्हणजे ह्या बहुपदीचे शून्य असणार आहेत 1. ह्या बहुपदीला 2 शून्य असणार आहेत. ह्या बहुपदीला 1, 2 आणि 3 शून्य असणार आहेत. हे रेषीय बहुपदी असणार आहे, तिचे शून्य 1 असणार आहेत. एकापेक्षा रेषीय बहुपदीचे शून्य जास्ती नसतात. इथं परत 1, 1, 2, 3,
1 2 3 4. तर ह्या बहुपदीचे शून्य असणार आहेत 4. आता आपण बघूया स्वाध्याय 9.1. खालील आकृती 9.10 मध्ये काही बहुपदीचा आलेख y बरोबर px दिला आहे. प्रत्येक आलेखामधील बहुपदी pxच्या शून्यांची संख्या शोधा. तर खूप सोपं आहे. आता x अक्षामध्ये आपला ग्राफ कुठंही टच केलेला नाही आहे, म्हणजे ह्याला शून्यच नाही आहेत, शून्य नाहीत. हा ग्राफ एका पॉईंटमध्ये म्हणजे ह्याला 1 0 आहे. ह्या ग्राफला किंवा ह्या बहुपदीला 1 0 आहे. 1 2 3 पॉईंटमध्ये ह्याला आहेत 3 0, ह्याच्यासाठी आहेत 2 0, ह्याच्यासाठी आहेत 1 2 3 4 0, 1 2 3. परत हे इथं फक्त स्पर्श करून गेले, परंतु हा एक पॉईंटच आपल्याला धरावा लागेल. परत 1 2 3 0. तर अशा प्रकारे बहुपदीचे प्रकार आणि बहुपदीचे शून्य. मला वाटतं की तुम्हाला प्रकरण चांगल्या प्रकारे समजले असेल. काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि याच्यानंतर मी 10वीचे सगळे स्वाध्याय, सगळी प्रकरणं व्हिडिओनुसार मी एक्सप्लेनेशन देणार आहे. थँक्यू.